मी कुंडलिक महाराज शेळके, सेंद्रिय शेती मार्गदर्शक तथा वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं आज आपण भगवान शिवशंकराला आवडणारं असणारं एक झाड आहे। त्याचे पानं भगवान शिवशंकराला आपण नेहमी पूजेच्या माध्यमामधून वापरत असतो। असं हे बेलाचं झाड आहे। बघू शकता या ठिकाणी सुंदर प्रकारचं हे बेलाचं झाड या ठिकाणी आहे आणि या बेलाच्या झाडाचं महत्त्व पूजेच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमामधून दाखवणार आहे। हे बघा, बेलाच्या झाडाचे हे फळ आहेत। या फळाचं ज्यूससुद्धा आपल्याला करून पिता येतं बरं का। जे रोगप्रतिकारक शक्तीला सुंदर प्रकारचं हे बेलाचं फळ आपल्या उपयोगामध्ये असतं। याचं फायदे जर पाहायला गेलं तर या फळामधला जो काही गर आहे याचं जर आपण ज्यूस केलं आणि चवीनुसार शेंदे नमक जर आपण त्याच्यामध्ये टाकलं आणि ते जर आपण प्रत्येक व्यक्तीने जर हे ज्यूस पिलं ना तर याचे महत्त्वाचे फायदे म्हणजे आपल्या शरीरातलं जे काही जठर अग्नी आहे, जठर अग्नी चांगलं ठेवण्याचं काम हेच या ठिकाणी करतं आणि आपल्या शरीरामध्ये जे काही एक्स्ट्रा चरबी असेल यालासुद्धा जिरवण्याचं काम करतं। आपलं सर्व पोट, जठर अग्नी, आतडेसुद्धा यानं सुंदर प्रकारचे साफ होतात। आणि त्याचबरोबर आज या कलियुगामध्ये जे काही भविष्य काळामध्ये आपण जीवन जगताना प्रत्येकाला मूळव्याधाचं प्रमाण वाढलेलं आहे। कसलाही मूळव्याध असू द्या, याचं जर ज्यूस आपण लगातार 7 दिवस जर पिलं तर कमीत कमी आपल्याला 3 वर्षे मूळव्याधाला अजिबात मूळव्याध मुक्त आपण जीवन जगू। असं हे बेलाचं फळ या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुंदर प्रकारचं कार्य करतं आहे। म्हणून प्रत्येकानं बेलाच्या फळाचं ज्यूस हे आपण आपल्या चवीनुसार घेतलं पाहिजे आणि वर्षाकाठी कमीत कमी 10 ते 15 वेळेस तरी या बेलाचं ज्यूस आपण प्रत्येकानं पिलं पाहिजे। कारण माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम हे निसर्गातला ठेवा हे झाडं आपल्यासाठी करत असतात। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमामधून बेलाच्या फळाचं महत्त्व मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। थांबतो। धन्यवाद। जय जवान, जय किसान।